नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या शेती उद्योग लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी फार महत्त्वाचा आहे आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओला म्हणू शकतो। तर मित्रांनो, आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण याला म्हणू शकतो की खरीप पीक विमा 2023 बद्दल। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 बद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतेच दोन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले आहेत आणि या शासन निर्णयानुसार खरीप पीक विमा 2023 साठी 2069 कोटी 24,69,856 रुपयाचा निधी कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा निधी कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर विमा कंपन्यांना महत्त्वाचे निर्देश सुद्धा देण्यात आले की हा जो निधी आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावा। तर मित्रांनो, याबद्दलचा शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर हा निधी कशा प्रकारे शेतकऱ्यांना मिळेल, कंपनी याची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार आहे आणि कोणकोणत्या कंपन्यांसाठी हा निधी देण्यात आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारचे अपडेट्स, योजनाबद्दलची माहिती, शासन निर्णयाबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याचबरोबर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, चोलामंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 9 विमा कंपन्यांमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा राबविण्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे। तर मित्रांनो, या कंपन्यांद्वारे पीक विमा योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविली जात आहे आणि यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय राज्य हिस्सापोटी जी उर्वरित रक्कम आहे ती अदा करण्यासाठीचा महत्त्वाचा शासन निर्णय नुकताच शासनाने 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केलेला आहे। तो शासन निर्णय आपण आपल्या समोर आहे, पाहू शकता। या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर हा शासन निर्णय आणि या व्यतिरिक्तची अधिकची माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा देण्यात आली आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर हा शासन निर्णय काय, थोडक्यात आपण पाहूयात की सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम एकूण 2069 कोटी 34,69,958 इतका निधी योजनेची अंमलबजावणी करण्याच्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय। तर कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करण्याच्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी एकूण जी रक्कम आहे ती अदा करण्यात आलेली आहे, त्यासाठी शासनाची मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता या शासन निर्णयामध्ये आपण खाली अंतर पाहू शकता, आपल्याला एक खरीप हंगाम 2023 साठीचा जो एक तक्ता देण्यात आलेला आहे, यामध्ये वेगवेगळ्या विमा कंपनीची नाव आपल्याला इथे देण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर पोर्टलनुसार एकूण जे राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम इथे आपल्याला देण्यात आलेली। त्यासमोर विमा कंपन्यांना यापूर्वी वितरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम सुद्धा इथे देण्यात आलेली आणि प्राप्त शिफारसी अनुसरून वितरित करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम इथे आपल्याला देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांची नावे इथे देण्यात आलेली आहेत, ज्या की 9 कंपन्या राज्यामध्ये पीक विमा योजना राबवतात त्यांची नावे आहेत आणि त्यासमोर त्यांना आतापर्यंत जी रक्कम देय करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर राज्य हिस्सा अनुदान यामध्ये किती आहे, त्याचबरोबर आता जी रक्कम या कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे, अशा प्रकारे इथे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय पाहायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये कंपन्यांसाठी काही महत्त्वाचे निर्देश आणि सूचना सुद्धा देण्यात आली की सदरची रक्कम खरीप हंगाम 2023 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरता अनुदेय असणार नाहीये। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। नुकताच 13 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय, त्याचबरोबर 2069 कोटी 34,69,958 रुपये एवढा निधी कंपन्यांना सुपूर्द केला आहे। विमा हप्त्यापोटी जी रक्कम आहे ती कंपन्यांना देण्यात आली आहे। आता या कंपन्यांद्वारे हा निधी प्रत्येक शेतकऱ्याला, जो की पीक विमा धारक शेतकरी असेल, लाभार्थी असेल, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येईल। त्यासाठी जे काही अपडेट्स आपल्याला यानंतर मिळतील, या खरीप हंगाम 2023 पीक विमाबद्दल आपल्याला जे काही अपडेट्स मिळतील त्याबद्दलची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच देणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा नक्की जॉईन करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।